हॅलो फ्रेंड, टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 4. विद्यार्थी मित्रांनो, आपण वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन अँड प्लेनमधल्या प्लेनच्या लेक्चर नंबर 4ला सुरुवात केलेली आहे. ज्या लेक्चर नंबर 4मध्ये आपण जे इक्वेशन ऑफ प्लेन काढणार आहे त्यामध्ये कंडिशन जरा वेगळी आहे. काय कंडिशन दिलेली आहे पहा. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. काय प्रश्न दिलेला आहे. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. म्हणजे दोन प्लेन जर एकमेकाला इंटरसेक्ट जर झाले तर त्यामधून जे प्लेन पास होते त्या प्लेनचं आपल्याला इक्वेशन डिटरमाइन करायचं. त्याला काय करायचं, आपल्याला त्या प्लेनचं इक्वेशन डिटरमाइन करायचं. आता कसं डिटरमाइन करायचं, इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन कसं असेल याचं सुंदरसं आज उदाहरण सांगतो मी तुम्हाला. समजा हा एक प्लेन असेल पूर्ण, यामध्ये दोन प्लेन असतील. पहा, मी तुम्हाला पुस्तक दाखवून राहिलेलं आहे. माझ्या या राईट हँडमध्ये एक प्लेन आहे, लेफ्ट हँडमध्ये एक प्लेन आहे. या दोघांच्या इंटरसेक्शनमधून पहा असं एक प्लेन पास होऊन राहिलं. हा सिंगल कागद तुम्हाला जो दिसून राहिला त्या प्लेनचं इक्वेशन मला डिटरमाइन करायचं. डबल एकदा पहा, या ठिकाणी हे एक प्लेन दिलेलं आहे आणि दुसरं हे एक प्लेन दिलेलं आहे. हे एक प्लेन आहे आणि हे एक प्लेन आहे. या दोघांच्या इंटरसेक्शनमधून म्हणजे पहा हा पार्ट, या दोघांच्या इंटरसेक्शनमधून एक प्लेन पास झालं. ते तुम्हाला हा सिंगल कागद दिसतो समोर दिसून राहिला. त्या प्लेनचं येणारं इक्वेशन काय ते सांगा. तुमचं हे प्लेन याचं इंटरसेक्शन याच्यामधल्या प्लेनचं मला इक्वेशन काढायचं. ते पण दोन सिस्टीमनं, एक सिस्टीम असेल व्हेक्टर फॉर्मली, एक असेल कार्टेशियन फॉर्मली. मला जर या प्लेनचं इक्वेशन काढायचं असेल तर मला या प्लेनचं इक्वेशन माहीत पाहिजे. समजा ते आलं r.n1 बरोबर p1 किंवा r.n1 - d1 बरोबर 0. हे आलं तुमचं r.n2 - d2 बरोबर 0. त्यावेळेस या प्लेनचं येणारं इक्वेशन काय ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. मी आता जे बोललो होतो ते एकदम महत्त्वाचं होतं. मी जे तुम्हाला पुस्तक दाखवलं, पुस्तकाचा एक भाग दाखवला, दुसरा भाग दाखवला, त्यामध्ये मला त्या प्लेनचं इक्वेशन काढायचं आहे. पहा, इफ प्लेन्स r.n1 - d1 बरोबर 0. पहिलं जे प्लेन दाखवलं होतं मी त्या प्लेनचं इक्वेशन r.n1 - d1 बरोबर 0. दुसऱ्या प्लेनचं इक्वेशन r.n2 - d2 बरोबर 0. इंटरसेक्ट इच अदर. देन फॉर एव्हरी रियल व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इक्वेशन ऑफ प्लेन कंटिन्यूइंग देम. म्हणजे पहा मित्रांनो, डबल एकदा, या प्लेनचे इक्वेशन r.n1 - d1 बरोबर 0, याचा r.n2 - d2 बरोबर 0. याच्यामधलं हे प्लेनचं इक्वेशन काढायचं. त्यामध्ये सरनं भाषा वापरलेली या ठिकाणी रियल व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा. ते लॅम्बडा इचवर प्रेझेंट असतो. पहा, हा जो इंटरसेक्शन करतो ना तो फॉर रियल व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इक्वेशन ऑफ प्लेन कंटिन्यूइंग देम. त्यावेळेस त्या प्लेनचं येणारं इक्वेशन काय येईल, पहिल्या प्लस दुसऱ्यावरून r.n1 + लॅम्बडा टाइम्स n2 बरोबर d1 + लॅम्बडा टाइम्स d2. हा त्याचा फॉर्म्युला आहे. हा विदाऊट प्रूफ आहे, याचा प्रूफ नाही आहे. पहिलं प्लेन आणि दुसरं प्लेनच्या इंटरसेक्शनमधून जे प्लेन पास होते त्या प्लेनचं येणारं इक्वेशन आहे r.n1 + लॅम्बडा टाइम्स n2 बरोबर d1 + लॅम्बडा टाइम्स d2. d1 पहिल्या प्लेनचं डिस्टन्स आहे ओरिजिनपासून, d2 दुसऱ्या प्लेनचं आहे, n1 हा प्लेनमधला नॉर्मल्स आहे, n2 हा प्लेनमधला नॉर्मल आहे, लॅम्बडा हा तुमचा स्केलार आहे किंवा रिअल नंबर्स आहे. हे आलं तुमचं इंटरसेक्शन ऑफ प्लेन. बरोबर आहे. मी तुम्हाला भरपूर उदाहरणं त्या सगळ्यांनी सांगू शकतो. पहा, आत्ता जे पुस्तकाचं आहे ते सर्वात बेटर उदाहरण आहे. किंवा आपला दरवाजा असतो त्या ठिकाणी एक बेटर उदाहरण तयार होते. पण सध्या डायग्राम दाखवू शकत नाही. पुस्तकाची डायग्राम समजून घ्या, इथं काढायची गरज नाही. आता इन कार्टेशियन फॉर्म काढायचं. समजा या प्लेनच्या जागी a1x + b1y + c1z + d1 बरोबर 0 आहे. दुसऱ्या प्लेनचे इक्वेशन a2x + b2y + d2 बरोबर 0 आहे. सहज तुम्हाला डायग्राम म्हणून मी सांगू शकतो. आता ॲक्च्युअली इथं दरवाजा असतात लय परफेक्ट सांगितलं असतं मी तुम्हाला, पण जाऊ द्या. हे पहा, हे एक प्लेन आहे. तुम्हाला इथे एक डायग्राम दिसते. पहा, तुम्हाला मी जे उभं दिसतो ना ते सांगतो तुम्हाला. हे जे आडवं आहे नाही, आडवं हे एक प्लेन आहे. पहा, त्याचं इक्वेशन हे, आणि जे उभा एवढा भाग दिसतो तुम्हाला एवढा, हा आणि हा, हे एक प्लेन आहे आणि हे एक प्लेन आहे. याच्या मधात हे इंटरसेक्शन झालेलं प्लेन आहे. पहा, हे याचं इक्वेशन मला काढायचं. या प्लेनचं इक्वेशन हे आलं, या प्लेनचं इक्वेशन हे आलं. याच्या मधातलं जे इंटरसेक्शन होऊन राहिलं त्याचं इक्वेशन मला डिटरमाइन करायचं वेक्टर किंवा कार्टेशियन फॉर्ममध्ये. काय ते पहा, टू प्लेन्स a1x + b1y + c1z + d1, a2x + b2y + c2z + d2 बरोबर 0 आर इंटरसेक्ट इच अदर
intersect each other, then equation of plane passing them, काय आलं पहा, a1x plus b1y plus c1z plus d1 plus लॅम्बडा टाइम्स a2x plus b2y plus c2z plus d2 बरोबर 0. माझं पहिलं प्लेन आणि दुसरं प्लेन एकमेकाला जर इंटरसेक्ट झालं तर वेक्टर फॉर्ममध्ये पहिलं प्लेन तयार झालं, कार्टेशियन फॉर्ममध्ये दुसरं तयार झालं, a1x plus b1y plus c1z plus d1 प्लस लॅम्बडा टाइम्स a2x plus b2y plus c2z plus d2 बरोबर 0. हे फक्त मी त्याचे फॉर्म्युले सांगितले. आता याच्यावरचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे, लॅम्बडा कसा डिटरमाइन करायचा याचा अभ्यास आपण पुढं करणार आहे. आतापर्यंत आलेले 4 प्लेन आणि इंटरसेक्शन ऑफ प्लेन याच्यावर तुम्हाला यावर्षीचे प्रॉब्लेम आधारित आहे. अँगल बिटवीन टू प्लेन्स तुमच्या अभ्यासाला नाही आहे, पण तुम्हाला फॉर्म्युले शिकायचे. एकदा बोर्डवर पहा, अँगल बिटवीन टू प्लेन्स. आता तुम्हाला 2 प्लेन दिलेले असतील. समजा हे एक प्लेन आहे आणि हे एक प्लेन आहे, हे एकमेकाला इंटरसेक्ट झालं अशा पद्धतीनं. तर या प्लेनच्या मधात जो ॲक्यूट अँगल तयार झाला तो ॲक्यूट अँगल डिटरमाइन करायचा. तो ॲक्यूट अँगल डिटरमाइन करायचा म्हणजे ॲक्च्युअली अँगल बिटवीन टू प्लेन्स म्हणजे काय असते, पहिल्या प्लेनचा नॉर्मल आणि दुसऱ्या प्लेनच्या नॉर्मलमध्ये जो अँगल तयार होतो तो असतो अँगल बिटवीन टू प्लेन्स. हे पहिले क्लिअर करा. इथं वाक्यच लिहून टाकू, नंतर सॉल्व करू. अँगल बिटवीन टू प्लेन्स, अँगल बिटवीन टू प्लेन्स मीन्स अँगल बिटवीन देअर नॉर्मल, अँगल बिटवीन देअर नॉर्मल. अँगल बिटवीन टू प्लेन्स म्हणजे अँगल बिटवीन देअर नॉर्मल्स. 2 नॉर्मलमध्ये जो अँगल तयार होतो त्याला अँगल बिटवीन टू प्लेन असं म्हणतात. बोर्डवरची डायग्राम पहा. रोमन अंकातलं पहिलं प्लेन आहे, रोमन अंकातलं दुसरं प्लेन आहे, रोमन अंकातला पहिल्याचा नॉर्मल n1 आहे, दुसऱ्याचा नॉर्मल n2 आहे. याच्या मधात जो ॲक्यूट अँगल तयार होतो त्या अँगलला अँगल बिटवीन देअर प्लेन असं म्हणतात. मला 2 प्लेनमधला अँगल डिटरमाइन करायचा. मला 2 प्लेनमधला अँगल जर डिटरमाइन करायचा असेल तर अँगल बिटवीन टू प्लेन्स कसं असते पहा. समजा पहिलं प्लेन आहे r डॉट n1 बरोबर d1, दुसरं प्लेन आहे r डॉट n2 बरोबर d2. देन अँगल पहा मित्रांनो, अँगल बिटवीन टू प्लेन्स म्हणजेच काय, अँगल बिटवीन देअर नॉर्मल cos theta is equal to n1 dot n2 upon mod of n1 into mod of n2 हा फॉर्म्युला असतो. पहा मित्रांनो, जर मला 2 प्लेनमधला अँगल काढायचा असेल तर त्या 2 प्लेनमधला अँगलचा फॉर्म्युला आहे cos theta बरोबर mod of n1 डॉट n2 अपॉन mod of n1 mod of n2. हा माझा 2 प्लेनमधला अँगलचा फॉर्म्युला आहे, म्हणजे 2 प्लेनमधला ॲक्यूट अँगल काढायचा फॉर्म्युला आहे. आता यालाच मला कार्टेशियनमध्ये कन्वर्ट केल्या जाते. लक्ष द्या. इन कार्टेशियन फॉर्ममध्ये काय झालं पहा, जर तुमचं असं प्लेन दिलेलं असेल a1x प्लस b1y प्लस c1z प्लस बरोबर आहे d1 इज इक्वल टू 0. दुसरं दिलेलं आहे a2x प्लस b2y प्लस c2z प्लस d2 बरोबर 0. लाईनसारखंच वाटते पहा. पहिला हा आला तुमचा cos थिटा मस्ट बी इक्वल टू काय आला, a1 a2 b1 b2 c1 c2 अपॉन अंडर रूट a1 स्क्वेअर b1 स्क्वेअर c1 स्क्वेअर डॉट a2 स्क्वेअर b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर. मला 2 प्लेनमधला अँगल काढायचा. कार्टेशियन फॉर्ममध्ये दिलेला असेल तर मी सरळ सरळ फॉर्म्युला लावेल. cos थिटा बरोबर a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 अपॉन अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर डॉट a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर. म्हणजे अँगल बिटवीन टू प्लेनचा कन्सेप्ट समजला तुम्हाला. अँगल बिटवीन टू प्लेन्स म्हणजे अँगल बिटवीन देअर नॉर्मल्स n1 आणि n2 मध्ये जो ॲक्यूट अँगल तयार होतो त्याला आपण अँगल बिटवीन टू प्लेन्स असं म्हणतो. आता तुम्हाला अभ्यास करायचा अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. लाईन आणि प्लेनमधला अँगल कसा डिटरमाइन करायचा याचा अभ्यास आपण एकदा करू. चला बोर्डवर पहा. अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. समजा इक्वेशन ऑफ लाईन दिलेलं r इज इक्वल टू a प्लस लॅम्बडा टाइम्स b आणि प्लेनचं इक्वेशन दिलं r डॉट n बरोबर d. देन ॲक्यूट अँगल बिटवीन नॉर्मल, ॲक्यूट अँगल बिटवीन लाईन अँड प्लेनचा नॉर्मल हा असतो π/2 मायनस थिटा. हा किती असतो π/2 मायनस थिटा.
समजा हे प्लेन, व्हाईट बोर्ड हा प्लेन आहे, ही स्केल ही तुमची लाईन आहे. मग या प्लेनमध्ये समजा इथं उदाहरण घ्या, हे तुमचं प्लेन आहे, ही तुमची लाईन आहे. मग प्लेनचा नॉर्मल आणि लाईनमध्ये जो अँगल तयार होतो तो अँगल असतो π/2 मायनस थिटा. तुमचा प्लेनचा नॉर्मल आणि लाईनमध्ये जो अँगल तयार होतो तो असतो तुमचा अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. हे बा, ही तुमची लाईन आहे, ही ब्लॅक कलरनं दाखवली मी पहा बोर्डवर. या लाईनचं इक्वेशन दिलं गुरुजीनं r बरोबर a प्लस लॅम्बडा टाइम्स b. आणि हे तुमचं प्लेन आहे, तो प्लेनचा हा तुमचा नॉर्मल आहे, हा वरती गेलेला नॉर्मल आहे. तर हा थिटा, तर हा π/2 मायनस थिटा असतो. तो बरोबर आपल्याला π/2 मायनस थिटा डिटरमाइन करायचा. म्हणजे लाईन आणि प्लेनमधला अँगल म्हणजे प्लेनचा नॉर्मल आणि लाईनमध्ये जो अँगल तयार असतो तो असतो π/2 मायनस थिटा. मग लाईनचं इक्वेशन काय आहे शिकवलेलं तुम्हाला, सांगा बरं. लाईनचं इक्वेशन कोणचा? पासिंग थ्रू द पॉईंट अँड पॅरलल टू बी r इज इक्वल टू a प्लस लॅम्बडा टाइम्स b. हे आलं तुमचं लाईनचं इक्वेशन, r इज इक्वल टू a प्लस लॅम्बडा टाइम्स b. प्लेनचं इक्वेशन काय आलं पहा, r डॉट n बरोबर d. दॅट ॲक्यूट अँगल बिटवीन लाईन अँड नॉर्मल देअर प्लेन्स इज π/2 मायनस थिटा. मग कॉस π/2 मायनस थिटा बरोबर b डॉट n अपॉन मॉड ऑफ b इंटू मॉड ऑफ n. दॅट इज कॉस 90 मायनस थिटा म्हणजे साईन थिटा. म्हणजे लाईन आणि प्लेन असलं तर साईन थिटा येईल, प्लेन असेल तर कॉस थिटा येईल. प्लेन आलं तर कॉस थिटा, लाईन अँड प्लेन आलं तर साईन थिटा बरोबर b डॉट n अपॉन मॉड ऑफ b इंटू मॉड ऑफ n. हा अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन आला. b कशाहून आला तुमचा माहिती आहे तुम्हाला, r बरोबर a प्लस लॅम्बडा टाइम्स b. तो n कुठून आला, r डॉट n बरोबर p. हेच कार्टेशियनमध्ये सुद्धा तुम्ही काढू शकता. तुम्हाला जर कार्टेशियन फॉर्ममध्ये काढायचं असेल तर कार्टेशियन फॉर्ममध्ये सुद्धा तुम्हाला डिटरमाइन केल्या जाते. लाईनचं इक्वेशन दिलेलं असते x मायनस x1 बाय a, y मायनस y1 बाय b बरोबर z मायनस z1 बाय c. हे तुमचं लाईनचं इक्वेशन आहे. आणि प्लेनचं इक्वेशन असते तुमचं a1x प्लस b1y प्लस c1z प्लस d1 बरोबर 0. आणि याच्यामधला अँगल जर तुम्हाला डिटरमाइन करायचा असेल तर पहा, तेच फॉर्म्युला लिहून फायदा नाही आपला. साईन थिटा बरोबर सहसा आपण वापरत नाही, पण तयार केला तर a डॉट a1 प्लस b डॉट b1 प्लस c डॉट c1 असा तयार करायचा. आपण √a² b² c² डॉट a1² b1² c1². पहा, अँगल बिटवीन टू प्लेन्स असेल तर कॉस थिटा, नॉर्मलमधला अँगल n1 डॉट n2 अपॉन मॉड ऑफ n1 मॉड ऑफ n2. लाईन आणि प्लेनमधला अँगल जर असेल तर तो तुमचा π/2 मायनस थिटा म्हणजे साईन थिटा बरोबर b डॉट n अपॉन मॉड ऑफ b इंटू मॉड ऑफ n एवढं असते. यामधलं आपलं इंटरसेक्शन ऑफ प्लेन अभ्यासाला आहे. अँगल बिटवीन टू प्लेन्स अँड लाईन नाही तरी आपल्याला फॉर्म्युला माहीत असला पाहिजेत. आपल्याला प्लेनमधला कोप्लॅरिटी ऑफ टू लाईन्सचा कन्सेप्ट शिकायचा आहे. कोप्लॅरिटी ऑफ टू लाईन्स म्हणजे सरळ मी जो व्हाईट बोर्ड दाखवतो तो एकदा पहा, नंतर आपण त्याचा अभ्यास करू. बोर्डवर लिहिलेलं काहीही पाहू नका. पहिला प्रश्न असा आहे पहा, तुमच्या बोर्डवरची वरची कडा तुम्हाला दिसून राहिली पूर्ण, त्या वरच्या कडाला आपण लाईन असं म्हणू. पहा, तुम्हाला दिसत असेल ही तुमची एक लाईन आहे सरळ, ही ब्लॅकबोर्डची कडा. दुसरी खालची आहे पहा, ही एक लाईन आहे. ह्या दोन्ही लाईन एकमेकाला पॅरलल आहे. त्या पॅरलल लाईनमध्ये एक प्लेन तयार होते, त्या प्लेनचं आपल्याला इक्वेशन तयार करायचं. तसं पहिल्या पिरियडच्या इंट्रोडक्शनमध्ये आपण सांगितलंच होतं. समजा ही एक लाईन असेल आणि ही एक लाईन असेल, दोन्ही लाईन जर एकमेकाला पॅरलल असतील तर त्या दोन लाईनमध्ये प्लेन तयार होते. आपल्याला तेच आता शिकवायचं आहे, कोप्लॅनिटी ऑफ टू लाईन्स. ही एक लाईन आणि ही एक लाईन जर एकाच प्लेनमध्ये असेल किंवा पॅरलल असतील त्यावेळेस त्या दोन लाईनमध्ये जे प्लेन तयार होते त्या प्लेनचं इक्वेशन कसं काढायचं याचा आपल्याला अभ्यास करायचा. पहा, पहिली ही एक लाईन, दुसरी एक लाईन, ही इंटरसेक्ट असेल किंवा एकाच प्लेनमध्ये जर दोन लाईन प्रेझेंट असतील तर त्या लाईनमधलं प्लेन आपल्याला डिटरमाइन करायचं. कसं डिटरमाइन करायचं त्याचे बी दोन प्रकार, एक वेक्टर आणि कार्टेशियन. टेन्शन घेऊ नका. या लाईनचं इक्वेशन या लाईनचं इक्वेशन लिहा. समजा तुम्ही काय केलेलं आहे, पहिल्या लाईनचं इक्वेशन लिहिलेलं, वी नो दॅट पॅरलल लाईन्स आर कोप्लेनर. दोन पॅरलल लाईन कोप्लेनर असतात. इफ टू नॉन पॅरलल लाईन्स आर कोप्लेनर देन शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन देम इज 0. जर दोन नॉन पॅरलल लाईन्स असतील तर त्या दोन नॉन पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स हे 0 असते, त्यावेळेस त्या दिलेल्या लाईन कोप्लेनर असतात. पॅरलल लाईन्स कोप्लेनर आहे, नो डाऊट. तुमच्या दिलेल्या पॅरलल लाईन्स ह्या कोप्लेनर हे तुम्हाला 100% माहीतच आहे.
अजून तुम्हाला मला एक कन्सेप्ट सांगायचा आहे की दोन नॉन पॅरलल दोन तुमच्या नॉन पॅरलल लाईन्स असतील आणि त्या दोन नॉन पॅरलल लाईन्स जर कोप्लेनर असतील तर पहा, पहिले समजा या प्लेनमध्ये तर तयार झालं तुमचं, हिच्यात दोन पॅरलल लाईनमध्ये प्लेन तयार झालं, पण समजा अशा दोन इंटरसेक्टिंग लाईन आहे आणि त्या दोन इंटरसेक्टिंग लाईन जर तुमच्या प्लेनमध्ये प्रेझेंट असतील, हे तुम्हाला माहीत आहे प्लेन कसं तयार होते, पॅरलल आणि इंटरसेक्टिंग लाईनमध्ये सुद्धा प्लेन तयार होते. तर सर असे म्हणतात पहा की इफ टू नॉन पॅरलल लाईन्स आर कोप्लेनर देन शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम इज झिरो. त्याच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स कसं असते, झिरो. कॉन्व्हर्सली याला असं म्हणतात इफ द डिस्टन्स बिटवीन टू नॉन पॅरलल लाईन्स इज झिरो देन दे आर कोप्लेनर. म्हणजे कोप्लेनर लाईन तर पॅरलल असतात आणि इंटरसेक्टिंग लाईन पण कोप्लेनर असतात. तर त्या तुमच्या दोन कोप्लेनर लाईनमधलं प्लेन मला डिटरमाइन करायचं. ते मला डिटरमाइन करण्यासाठी पहिल्या लाईनचं इक्वेशन आहे आर बरोबर A1 प्लस लॅम्बडा टाइम्स B1, दुसरं दिलेलं आर बरोबर A2 प्लस लॅम्बडा टाइम्स B2. डबल एकदा आहे का, ह्या पॅरलल लाईनमध्ये तर प्लेन तयार होणार, इंटरसेक्टिंग लाईनमध्ये सुद्धा प्लेन तयार होते. इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं होतं ते कसं करायचं, त्याचा फॉर्म्युला शिका विदाऊट प्रूफ. पहिल्या लाईनचं इक्वेशन आलं आर बरोबर A1 प्लस लॅम्बडा टाइम्स B1, ही लाईन आहे तुमची, ही आर बरोबर A1 प्लस लॅम्बडा टाइम्स B2. ही दुसरी लाईन आहे, ही आले आर बरोबर A2 प्लस लॅम्बडा टाइम्स B2. दोन्ही पॅरलल असतील किंवा दोन्ही इंटरसेक्टिंग असतील, पण दोघी एकाच प्लेनमध्ये. लक्षात ठेवा पहा, आर कोप्लेनर लाईन्स हे कोप्लेनर केव्हा असतात, ही आणि ही लाईन कोप्लेनर केव्हा असेल, ज्यावेळेस A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2ची किंमत 0 असते त्यावेळेस. म्हणजे मला दोन लाईन दिल्या, दोन लाईन कोप्लेनर आहे का सांगा असं जर म्हटलं तर मी दोन लाईनची डायग्राम काढू शकत नाही. मग मी काय काढू शकतो, A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 याचं उत्तर काढू शकतो. पहिल्या लाईनवरून A1 B1 काढा, दुसऱ्यावरून A2 B2 काढा, A2 मायनस A1 आणि B1 क्रॉस B2 याचा डॉट प्रोडक्ट घ्या. याचा डॉट प्रोडक्ट जर 0 आला तर त्या दोन लाईन कोप्लेनर. ही कोप्लेनर लाईनची कंडिशन आहे. A2 मायनस A1 किंवा A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 जर 0 आला तर दिलेल्या दोन लाईन ह्या तुमच्या कोप्लेनर असतात. आता त्या दोन कोप्लेनर लाईनमधलं प्लेन मला डिटरमाइन करायचं. द प्लेन डिटरमाइंड बाय देम पासिंग थ्रू A ऑफ A1 अँड B1 क्रॉस B2 इज द नॉर्मल टू द प्लेन. मग आता माझं जे प्लेन तयार झालं ते प्लेन A ऑफ A1 पासून किंवा A ऑफ A2 मधून पास होईल. काय म्हटलं सर पहा, आता त्या दोन लाईन कोप्लेनर आहे, त्या कोप्लेनर लाईनमधल्या प्लेनचं इक्वेशन मला डिटरमाइन करायचं. मग आता ते दिलेलं प्लेन कुठून पास होईल, एक तर A ऑफ A1 मधून किंवा A ऑफ A2 मधून पास होईल. आणि B1 क्रॉस B2च्या नॉर्मलमधून जे प्लेन पास होईल त्या प्लेनचं येणारं इक्वेशन असते R मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 बरोबर 0. R मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 बरोबर 0 किंवा R मायनस A2 डॉट B1 क्रॉस B2 बरोबर 0. त्या कोप्लेनर लाईनमधल्या येणाऱ्या प्लेनचे इक्वेशन R मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2, R मायनस A2 डॉट B1 क्रॉस B2. तुम्ही म्हणसान सर इथं A1 आहे इथे A2 उत्तर वेगवेगळे येतील. नाही, उत्तर वेगवेगळे येणार नाही, उत्तर सेम येतील. ते एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजेल. आता समजा मला व्हेक्टरच्या ऐवजी कार्टेशियन इक्वेशन दिल्या, लाईनच्या मला कोणत्या लाईन दिल्या, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन दिलेले. पहा इथं दिलेलं आहे इन कार्टेशियन फॉर्म x मायनस x1 बाय A1, y मायनस y1 बाय B1, z मायनस Z1 अपॉन C1. ही एक पहिली लाईन दिलेली आहे, पहिली लाईन. दुसरी लाईन दिलेली आहे x मायनस x2 बाय A2 इज इक्वल टू y मायनस y2 बाय B2 इज इक्वल टू z मायनस Z2 बाय C2. हे दिलं इक्वेशन नंबर सेकंड. आणि ह्या दोन्ही लाईन्स कोप्लेनर आहे. टू लाईन्स आर कोप्लेनर. आता ह्या दोन लाईन जर कोप्लेनर असतील तर याची सुद्धा कंडिशन असते. दोन लाईन कोप्लेनर कशा ओळखायच्या याची सुद्धा एक कंडिशन असते. ती कोणची कंडिशन असते पहा, टू लाईन्स आर कोप्लेनर देन सहज समजून सांगतो तुम्हाला मी. ती अशी असते पहा, x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1, a1 b1 c1, a2 b2 c2 मस्ट बी इक्वल टू 0. म्हणजे आता कार्टेशियन फॉर्ममध्ये पहिली आणि दुसरी लाईन दिली, ती कोप्लेनर आहे का ओळखायचं. तर काय करायचं, पहिल्या रोमध्ये x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1, सेकंड रोमध्ये A1 B1 C1, थर्ड रोमध्ये A2 B2 C2. 3 क्रॉस 3चा डिटर्मिनंट सॉल्व करायचा. त्याचं उत्तर 0 आलं तर दोन लाईन कोप्लेनर. वेक्टर फॉर्ममध्ये काय करायचं, A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 काढायचा. त्याचं उत्तर 0 आलं तर कोप्लेनर. आता तुमच्या लाईन जर कोप्लेनर असतील तर मग त्या दोन लाईनमधल्या प्लेनचं इक्वेशन काढायचं. आता तुमची लाईन कोप्लेनर आहे देन बरोबर आहे
इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग देम, इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग देम. आता इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग देम, तुमच्या दिलेल्या लाईन कोप्लेनर्स आहे, मग त्या कोप्लेनर पॅरलल बी असतील किंवा इंटरसेक्टिंग बी असतील. आता त्या दोन लाईनमधल्या प्लेनचं येणारं इक्वेशन काय, इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग देम पहा काय आलं, एक्स मायनस x1 पहा बोर्डवर, ते प्लेन काय आलं तुमचं, एक्स मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1 a1 b1 c1 a2 b2 c2 मस्ट बी इक्वल टू 0. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा असा कन्सेप्ट आहे पहा, आपल्याला दोन लाईन कोप्लेनर असताना त्या प्लेनचं येणारं इक्वेशन कार्टेशियन फॉर्ममध्ये काय असते, तर पहिल्या रोमध्ये एक्स मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1, दुसऱ्यामध्ये a1 b1 c1, तिसऱ्यामध्ये a2 b2 c2 बरोबर 0. 3x3चा डिटर्मिनंट सॉल्व करायचा. कोप्लेनरसाठी 3x3चा डिटर्मिनंट सॉल्व करायचा. दिलेल्या लाईन कोप्लेनर आहे का नाही हे ओळखायचं. म्हणजे आपल्याला दोन टाईपचे प्रॉब्लेम शिकवले, कोप्लेनर लाईनमधलं प्लेन काढणे, दोन लाईन कोप्लेनर आहे का नाही हे ओळखणे. याच्यासाठी पहिला फॉर्म्युला व्हेक्टरमध्ये a2 मायनस a1 डॉट b1 क्रॉस b2 बरोबर 0 लाईन कोप्लेनर, त्यावेळेस त्याचं येणारं प्लेनचं इक्वेशन r मायनस a1 डॉट b1 क्रॉस b2 r मायनस a2 डॉट b1 क्रॉस b2 बरोबर 0 हे कोप्लेनर लाईनमधल्या प्लेनची इक्वेशन. आता ह्याच लाईन कार्टेशियन फॉर्ममध्ये दिलेल्या असतील तर कोप्लेनर कशा ओळखायच्या, x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 a1 b1 c1 a2 b2 c2 3x3चा डिटर्मिनंट सॉल्व 0 आला तर कोप्लेनर. त्याच्यामधल्या प्लेनचं येणारं इक्वेशन x मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1 a1 b1 c1 a2 b2 c2. आता विद्यार्थी मित्रांनो आपण अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन इन नॉर्मल फॉर्म याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. जर आपल्याला लाईन आणि प्लेनमधला अँगल काढायचा असेल तर त्या अँगल काढायचा नॉर्मल फॉर्ममध्ये, म्हणजेच लाईन आणि प्लेनमधला जो आपल्याला अँगल काढायचा व्हेक्टर इक्वेशनमध्ये तो कसा काढायचा याचा पूर्ण अभ्यास तुम्ही केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही असं पाहिलं होतं, आपल्याला लाईन आणि प्लेनमधला अँगल जर डिटरमाइन करायचा असेल तर तो काढला होता आपण द बाय युजिंग द फॉर्म्युला साइन थिटा. साइन थिटा इज इक्वल टू बी डॉट एन अपॉन मॉड ऑफ बी इंटू मॉड ऑफ एन असा तो वेक्टर फॉर्ममध्ये तुमचं लाईन आणि प्लेनमधला अँगल डिटरमाइन केला होता. आता आपल्याला अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन इन कार्टेशियन फॉर्म करायचं. हा समजा तुमचं इक्वेशन ऑफ लाईन हे असं दिलेलं आहे, एक्स मायनस x1 अपॉन a1 किंवा a इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c. हे तुमचं इक्वेशन ऑफ लाईन आहे. इक्वेशन ऑफ प्लेन हे काय असते सांगा, इक्वेशन ऑफ प्लेन या ठिकाणी कार्टेशियन फॉर्ममध्ये पाहिजे. इक्वेशन ऑफ प्लेन इन कार्टेशियन फॉर्म, वेक्टर फॉर्म माहिती आहे तुम्हाला, कार्टेशियन फॉर्ममध्ये काय असते सांगा, हा बोला. कार्टेशियन फॉर्ममध्ये ax प्लस by प्लस cz प्लस d इज इक्वल टू 0. वरती जर तुम्ही x मायनस x1 अपॉन a y मायनस y1 अपॉन b जर या ठिकाणी एबीसी इथे एबीसी घेतलं कन्फ्यूज असाल, याचे डायरेक्शन रेशो a1 b1 c1 घ्या. हे तुमचं लाईनचं इक्वेशन आहे, तुमचं प्लेनचं इक्वेशन आहे. आता तुम्हाला लाईन आणि प्लेन मधला अँगल काढायचा. अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन इन कार्टेशियन फॉर्म. का असतो पावर कार्टेशियन फॉर्म मध्ये तुम्हाला माहिती आहे, व्हेक्टर फॉर्म मध्ये आहे. लाईन आणि प्लेन मधला अँगल साइन थिटाने काढला होता, कारण तो π/2 मायनस थिटा असतो, आणि प्लेन मधला अँगल कॉस थिटा असतो. लाईन प्लेन मधला अँगल हा तुमचा साइन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ a1 प्लस b1 प्लस c1 अपॉन अंडर रूट बोला a1 स्क्वेअर b1 स्क्वेअर c1 स्क्वेअर डॉट ऑफ या ठिकाणी आला a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. हा तुमचा लाईन आणि प्लेन मधला अँगल आहे इन कार्टेशियन फॉर्म मध्ये. या ठिकाणी वेक्टरचा कुठंच संबंध नाहीये. इथं तुम्ही अँगल काढून राहिलेले लाईन आणि प्लेन मधला कार्टेशियन फॉर्म मधला. काय आलं पहा बरं, साइन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ a1 प्लस b1 प्लस c1 अपॉन अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर डॉट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. याचं सर्वात जास्त काम आपल्याला एनडीए मध्ये, जेडब्ल्यू मध्ये, महाराष्ट्र बोर्ड सीईटी मध्ये काम पडते. त्याच्यामुळे तुम्हाला कार्टेशियन फॉर्म मधलं लाईन आणि प्लेन मधला फॉर्म्युला डिटरमाइन केला. आता लाईन आणि प्लेन मध्ये काही प्रॉपर्ट्या तयार होतात पहा.
महाराष्ट्र बोर्डमध्ये तुम्हाला अभ्यासाला नाहीये, पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे लाईन आणि प्लेनमध्ये कोणची प्रॉपर्टी तयार होते. लाईन परपेंडिक्युलर टू द प्लेन असेल, पूर्ण इन्व्हर्स प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे आवर्जून सांगून राहिलो. सीईटी मध्ये तुम्हाला मदत करेल हा. लाईन परपेंडिक्युलर टू द प्लेन, तुमची लाईन जर प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर त्यावेळेस वेक्टर बी बरोबर लॅम्बडा टाइम्स एन असते. पहा, स्केलार मल्टिपल येते. लाईन जर तुमची प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर त्यावेळेस प्लेनचा नॉर्मल हा लाईनला पॅरलल असतो, त्याच्यामुळं वेक्टर बी इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स एन असते. भाषा डबल एकदा समजून घ्या. तुमची दिलेली लाईन प्लेनला जर परपेंडिक्युलर असेल तर प्लेनचा नॉर्मल हा त्या लाईनला पॅरलल येतो, त्यावेळेस वेक्टर बी आणि वेक्टर एन एकमेकाला पॅरलल येतात. तर वेक्टर बी इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स वेक्टर एन, वेअर लॅम्बडा इज अ पॅरामीटर और लॅम्बडा इज अ स्केलार मल्टिपल, असा त्याचा अर्थ होतो. हा एनडीए मध्ये आपल्याला महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र बोर्ड सीईटी साठी महत्वाचा आहे, जेडब्ल्यू साठी महत्वाचं आहे. आता या ठिकाणी ही लाईन आहे आणि ही प्लेन आहे. A1 बाय ए इज इक्वल टू B1 बाय बी इज इक्वल टू C1 बाय सी. म्हणजे जे डायरेक्शन रेशो हे प्रपोर्शन मध्ये असतात. किंवा ज्यावेळेस तुमची लाईन ही प्लेनला परपेंडिक्युलर असते त्यावेळेस. हा इन्व्हर्स पॉइंट आहे, लक्षात ठेवा, तुमच्या सीईटी मध्ये कामात येईल. दुसरा पॉइंट याला तुमचा तिसरा, इफ लाईन इज पॅरलल टू द प्लेन. आता तुमची लाईन जर प्लेनला पॅरलल असेल, तुमची लाईन जर प्लेनला पॅरलल असेल तर प्लेनचा नॉर्मल त्या लाईनला परपेंडिक्युलर असतो. सगळं इन्व्हर्स चालते पाहिजेत, म्हणून सर आवर्जून सांगून राहिले. या ठिकाणी लाईन इज पॅरलल टू द प्लेन. तुमची लाईन जर प्लेनला पॅरलल असेल तर त्यावेळेस बी डॉट एन बरोबर 0 असतो. ज्यावेळेस A1 प्लस बी B1 प्लस सी C1 बरोबर 0 असते. हे तुमचं वेक्टर फॉर्म आहे आणि खालचं तुमचं कार्टेशियन फॉर्म आहे. तुमची दिलेली लाईन जर प्लेनला पॅरलल असेल बी डॉट एन बरोबर 0 और A1 प्लस बी B1 प्लस सी C1 बरोबर 0 असते. आता एलिमेंट आर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ लाईन विच इज पॅरलल टू द प्लेन. एलिमेंट जर डायरेक्शन कोसाइन्स असतील लाईनचे आणि लाईन ही प्लेनला पॅरलल असेल तर त्यावेळेस AL प्लस BM प्लस CN बरोबर 0. दिसताना तुम्हाला 3 नोट दिसल्या, 4 नोट, पण या 4 नोट तुमच्या भविष्यासाठी जेडब्ल्यू साठी एकदम महत्वाचे असतात, त्याच्यामुळे आवर्जून लक्ष ठेवायचं. उलट दिलेलं आहे म्हणून जास्त करून लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचं, पॉइंट आणि प्लेन मधलं अंतर डिटरमाइन करायचं. सर्वात महत्वाचा फॉर्म्युला आपल्याला पॉइंट आणि प्लेन मधलं अंतर आपल्याला डिटरमाइन करायचं. पॉइंट आणि प्लेन मधलं अंतर आपल्याला डिटरमाइन करायचं असेल तर आपल्या जो 2 फॉर्म्युले, एक आहे वेक्टर, एक आहे कार्टेशियन. समजा डिस्टन्स ऑफ अ पॉइंट अँड प्लेन, हे तुमचं प्लेन दिलेलं आहे. ज्या प्लेनचं इक्वेशन काय, पहा तुमच्या प्लेनचं इक्वेशन आर डॉट एन बरोबर पी, हे तुमचं प्लेनचं इक्वेशन आहे. तो पॉइंट तुमचा ए ऑफ वेक्टर ए, तर त्या पॉइंट पासून प्लेनचं अंतर डिटरमाइन करायचं. समजा हा पेन तुमचा पॉइंट आहे, हा व्हाईट बोर्ड हा तुमचा प्लेन आहे, तर बरोबर आपल्याला या टोकापासून त्या ब्लॅकबोर्डचं अंतर शोधून काढायचं. ते अंतर शोधून जर काढायचं असलं तर आपल्याला या प्लेनचं इक्वेशन माहित असलं पाहिजे आणि या पॉइंटचे कोऑर्डिनेट माहित असले पाहिजे. जर आपल्याला पॉइंटचे कोऑर्डिनेट आणि प्लेनचं इक्वेशन जर तुम्हाला माहित असेल तर आरामशीर तुम्ही पॉइंट आणि प्लेन मधलं अंतर डिटरमाइन करू शकता. हे तुमच्या प्लेनचे इक्वेशन आहे, हे पॉइंटचे कोऑर्डिनेट दिले, त्यावेळेस AM म्हणजे पॉइंट आणि प्लेनचं अंतर आलं मॉड ऑफ A डॉट एन मायनस पी अपॉन मॉड ऑफ एन. हे बघा आर डॉट एन बरोबर पी प्लेन आहे, ए ऑफ ए हे पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहे, AM अंतर असेल A डॉट एन मायनस पी अपॉन मॉड ऑफ एन. त्याला आपण डिटरमिनंट टाकलं, याचं कारण डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह असते. हेच आपण कार्टेशियन फॉर्म मध्ये काढू शकतो. फक्त कार्टेशियन फॉर्म मध्ये काय होते पहा, इक्वेशन ऑफ प्लेन हे तुमचं असं दिसायला लागते. कसं सांगा, AX प्लस BY प्लस CZ प्लस D बरोबर 0 आणि तुमचा जो पॉइंट दिला त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट एच असतो, पण याच्या जागी x1 y1 z1 असेल तर त्यावेळेस पॉइंट आणि प्लेन मधलं अंतर काय असेल पहा, डबल आलं. AM इज इक्वल टू AX1 प्लस BY1 प्लस CZ1 प्लस D. पहा मित्रांनो, AX1 प्लस BY1 प्लस CZ1 प्लस D अपॉन अंडर रूट काय आलं या ठिकाणी A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. सरांनी हा जो तुम्हाला टॉपिक शिकवलेला आहे पॉइंट आणि प्लेन मधलं अंतर, याचं बोर्ड मध्ये कुठंच अभ्यास आला नाही, पण आपल्या NDA मध्ये JEE मध्ये
महाराष्ट्र बोर्ड CET मध्ये हमखास हिच्यावरच प्रश्न असतो, म्हणून तुम्हाला सांगितलं. पॉईंट आणि प्लेन मधलं अंतर जर काढायचं असेल वेक्टर फॉर्म मध्ये तर मॉड ऑफ ए डॉट एन मायनस टी अपॉन मॉड ऑफ एन हा फॉर्म्युला आहे. आणि जर कार्टेशियन फॉर्म मध्ये काढायचं असेल तर ax1 प्लस by1 प्लस cz1 प्लस डी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर एवढं असते. या छोट्याशा टॉपिकमध्ये तुम्ही त्या ठिकाणी अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन डिटरमाइन केलं. ज्या ठिकाणी लाईन अँड प्लेन मध्ये तुमचा कार्टेशियन फॉर्म मध्ये जे तयार झालं ते साइन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ a1 प्लस b1 प्लस c1 अपॉन अंडर रूट a1 स्क्वेअर b1 स्क्वेअर c1 स्क्वेअर डॉट a2 स्क्वेअर b2 स्क्वेअर c2 स्क्वेअर आलेला आहे. आता आपली नोट सर्वात महत्वाची पार, जिथं लाईन आणि प्लेन मध्ये जर परपेंडिक्युलर असेल तर पॅरलल सारखी कंडिशन, पॅरलल असेल तर परपेंडिक्युलर सारखी कंडिशन. याचं कारण आहे ज्यावेळेस तुमचं प्लेन हे लाईनला परपेंडिक्युलर असते त्यावेळेस नॉर्मल हा पॅरलल येतो. म्हणून पहिल्या पॉईंटमध्ये वेक्टर बी बरोबर लॅम्बडा टाइम्स एन आहे. a1 बाय ए बरोबर b1 बाय बी बरोबर c1 बाय सी हे परपेंडिक्युलर असताना. पॅरलल असेल तर b डॉट एन बरोबर 0, a1 प्लस b1 प्लस c1 बरोबर 0 असते. त्याच्यानंतर पॉईंट आणि प्लेन मधलं अंतर, वेक्टर फॉर्म, कार्टेशियन फॉर्म. या ठिकाणी तुमचं पूर्ण लाईन आणि प्लेन मधले पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाले. पहिल्या पार्टमध्ये आपण प्लेनचे व्हेरियस इक्वेशन वेक्टर आणि कार्टेशियन फॉर्म मध्ये काढलं. दुसऱ्यामध्ये इंटरसेक्शन ऑफ प्लेन काढलं. आणि तिसऱ्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकार्स पाहिले. त्यामध्ये प्लेन मधला अँगल, लाईन प्लेन मधला अँगल, वेक्टर कार्टेशियन फॉर्म मध्ये पॉइंट प्लेन मधलं अंतर आणि कोप्लॅरिटी ऑफ पॉइंट्स या ठिकाणी शिकले. या ठिकाणी हा टॉपिक संपला. चांगल्या प्रकारे रीड करा. सो स्टॉप हिअर. थँक्यू.